नमस्कार, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा। मी विजय चव्हाण। मित्रांनो, दौंड तालुक्यातील केडगाव बाजारपेठ ही सर्वात अधिक मोठी बाजारपेठ म्हणून गणली गेलेली आहे। झपाट्याने तिचा विकास होतोय आणि या विकासील केडगावच्या बाजारपेठेतला जो प्रमुख रस्ता आहे की हा केडगाव बाजारपेठेचा प्रमुख रस्ता दोन गावांच्या सरहद्दीने मोडतो, एक बोरीपारधी आणि एक केडगाव। तसं पाहिलं तर केडगाव रेल्वे स्टेशन हा बोरीपारधी भागाचा एक भाग असला तरी त्याला केडगाव रेल्वे स्टेशन हे नाव दिलेलं आहे। मित्रांनो, सकाळी सकाळी या केडगाव रेल्वे स्टेशनकडे येणारा जो मध्यवर्ती रस्ता आहे, बाजारपेठमधला रस्ता आहे, तो प्रचंड घाणीचं साम्राज्य साधलेला रस्ता आहे। शेजारीच स्वस्त धान्य दुकानाचं गोडाऊन आहे, जिथं सरकारचं धान्य येऊन उतरतं। त्या धान्याच्या गोडाऊन समोर प्रचंड कचरा आणि चिखलाने माखलेला तो रस्ता प्रचंड भयवायक आहे। रस्त्याच्या दुतर्फा बाजूला व्यापारी छोटे छोटे गाळे निर्माण केलेले आहेत। एका बाजूने पंडिता रमाबाई मुक्ती मिशनने मोठ्या प्रमाणात चांगल्या स्वरूपाचे बांधकाम करून गाळे निर्माण केले असले तरी त्याच्यासमोर छोट्या छोट्या टपरीचे अतिक्रमण झालेली आहेत। दुसऱ्या बाजूला पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसच्या दोन्ही तर्फा अतिक्रमण करून टपऱ्या तयार झालेल्या आहेत। या टपऱ्यातून ग्रामपंचायतीला 1 रुपयाचा सुद्धा नफा नसला तरी या टपऱ्यातील विक्रेते किंवा मालक अथवा भाडेकरू या सर्वांची आरेरावी असते। रस्त्यामध्ये त्यांच्या गाड्या पार्क असतात, त्या ग्राहकामुळे रस्ता जाम होतो। अशा स्वरूपाची धांदल ही केडगावची नित्याची गोष्ट आहे। केडगाव या बाजारपेठेसाठी परिसरातील 10-20 गावांचा जो सगळ्या लोकांचा ओढा असतो तो केडगाव बाजारपेठेत येतात। तसेच रेल्वेसाठी सकाळी शालेय विद्यार्थी, नोकर वर्ग यांचा प्रवास असतो, त्यामुळे वर्दळ ही नित्याचीच असते। आणि अशाच नित्याच्या असणाऱ्या रस्त्यामध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, जागोजागी जळालेला कचरा, हे अशी भयवायक परिस्थिती मित्रांनो पाहण्यासारखी नाहीये। देशाचे सर्वोच्च पद असणारे पंतप्रधान ज्यावेळेस येतात त्यावेळेस ही गौरवाची गोष्ट आहे। या तालुक्यातील सामाजिक, आर्थिक आणि मानसिक या सर्व गोष्टींकडे आता आपल्याला पाहायचं असल्यास गावेची गावे स्वच्छ झाली पाहिजेत। उकिरड्यावर साचणारे गावकऱ्यांना आता लक्षवेधी झालं पाहिजे, त्यांनी स्वतःला सावरलं पाहिजे आणि आपला गाव, आपला परिसर, आपलं अंगण स्वच्छ केलं पाहिजे। हे सांगण्याचं कारण काय, आता सध्या पाऊस येतोय आणि जातोय, त्यामुळे चिखल आणि पाणी हे मिक्सिंगमध्येच लोकांना दिसतंय। काही ठिकाणी डासाचा प्रादुर्भाव आहे, यातून माणसं आजारी पडणार आहेत। हे आजारपण एखाद्याच्या कुटुंबाला सहन न होणारी गोष्ट आहे, तो आर्थिक तोटा देणारा प्रबळ आहे। या सर्वांना असं मला वाटतं की केडगाव जसं बाजारपेठेचं गाव अस्वच्छ आहे, तसंच पाटस असेल, वरवंड असेल, या येवत असेल, ही सर्व बाजारी गाव आहेत। आठवड्याचे बाजार इथं भरतो, या ठिकाणी स्वच्छता प्रामुख्याने केली पाहिजे। सरकार ग्राम स्वच्छता अभियान राबवून बसलेलं आहे, पण ते कोणासाठी आहे हा प्रश्न या गावातील परिस्थिती पाहता निर्माण होतो। म्हणून मित्रांनो, हा एका टिप्पणीचा आणि कुणाला मन दुखवण्याचा प्रश्न नाही, पण वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहिल्यावरती लोकांचा आवाज म्हणून तुमच्यापर्यंत आणणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा।